असेल, कापूस असेल, तूर असेल किंवा हरभरा असेल, ज्वारी असेल, गहू असेल, या बाबतीमध्ये C2 + 50% जे सूत्र आहे स्वामीनाथन आयोगाकडून आलं त्याच्या बाबतीमध्ये विचारविनिमय होणं आवश्यक आहे किंवा त्या धर्तीवर एखादा आयोग निर्माण करावा राज्य सरकारने। कारण काय होतं आहे की 10 रुपये खर्च आणि 9 रुपये जर कांद्याला मिळत असतील किंवा 12 रुपये खर्च आणि 10 रुपये जर कांद्याला मिळत असतील तर शेतकऱ्याचं आयुष्य म्हणजे निष्काम राहून चालले। शेतकरी आपल्या मुलाला म्हणजे मुलाबाळांना जी परवरिश लागते ती होऊ शकत नाही आणि त्यामुळं मायबाप सरकार आहे आमच्या मायबाप सरकारला आमची विनंती आहे की उपरोक्त ज्या 3 गोष्टी आम्ही सांगितल्यात त्या गोष्टीवर विचार करावा। कारण झालं आहे असं की राजकारणाखातर आंदोलनाच्या घोषणा खूप होत आहेत। ह्या महत्त्वाच्या बाबींसाठी आंदोलन आहे का तर ॲब्सोल्युटली नाही। हे आंदोलन कशासाठी होत आहे तर या आज आंदोलन कशासाठी पाहतो आपण। काल म्हणजे मी आंदोलकांचा मान राखणाऱ्यांपैकी आहे, परंतु कालचं जे आंदोलन होतं आंबा हा राजा आहे। माझं म्हणणं आहे की आंबे भेट दिले असते सरकारला तर चांगलं झालं असतं। आंबे फेकणं हे राजाचा अपमान आहे। मी सगळ्या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्यांच्या सोबत आहे, परंतु फळाच्या राजाचा अपमान करणं मला काल काही योग्य दिसलं नाही। फळाच्या राजाचा अपमान करणं काय मला योग्य दिसलं नाही। मागणी असावी, मागणी ही रास्त असावी, मागणीसाठी लढलं पाहिजे, त्या मताचे आहोत आम्ही। आता दुसरं एक आंदोलन घातलं चाललंय की मनोज जरंगे नावाची व्यक्ती आंदोलनाची घोषणा त्या व्यक्तीने केलेली आहे। आता ही मनोज जरंगे काय तर मनोज जरंगे हा मराठा भावांचा माझा नेता आहे का तर ॲब्सोल्युटली मी म्हणेल याच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझे मराठा भाऊ, मेरे कलिजे के टुकड़े मराठा भाऊ, मग तो शेतकरी मग मराठा असो किंवा मग धनगर भाऊ असो की माळी भाऊ असो की बौद्ध भाऊ असो की आदिवासी भाऊ असो, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एकही मुद्दा उपस्थित करण्यात आलेला नाही। मग हा पुढारी कुणाचा? हा पुढारी वेगळं सांगण्याची गरज नाही। हे राजकीय नखरे करणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं वागणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं डोलणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं नाचणारा माणूस आहे। त्याच्यामुळं अशा राजकीय नखऱ्यानं वागणाऱ्याला किंमत द्यायची गरज नाही। ज्याच्याकडे शेतकऱ्यांचा प्रश्नच नाही त्याला त्याच्या आंदोलनाला काय किंमत असू शकते। आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून जरंगेच्या आंदोलनाबद्दल हे म्हणायचं आहे, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम। जरंगेचं आंदोलन हे काही विषयच असू शकत नाही, काही विषयच असू शकत नाही। जरंगे हा मराठा माझ्या समाजाचा, आमच्या मराठा भावांचा नेता असू शकत नाही। तो फार तर फार म्हणजे आमचे उदय सामंत सांगून गेले होते बघा की राजकारणापलीकडची त्यांची ओळख आहे म्हणजे मनोज जरंगे सोबतची। फार तर फार सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा तो कार्यकर्ता असू शकतो। मनोज जरंगे हा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता असू शकतो। आणि त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की आमचे मित्र उदय भेटून आल्यानंतर बिळातून बाहेर आलेले जरंगे हे शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या किंवा माझ्या मराठा भावांच्या खऱ्या प्रश्नावर, संविधानिक प्रश्नावर कधीच बोलत नाहीत। संविधानावर ते कधीच बोलत नाहीत। त्यांचं जे बोलणं आहे, त्यांचं जे आंदोलन आहे, मला असं वाटतंय जरंगेचं आंदोलन आणि त्याचा उदय असतं फक्त आमचे उदय सामंतच सांगू शकतील। बिकॉज ऑल दिस इज पॉलिटिक्स, ऑल दिस इज पॉलिटिक्स, ऑल दिस इज पॉलिटिक्स। माझ्या मराठा भावांच्या प्रश्नाशी काहीच देणं घेणं नाही। कारण हा माणूस, ह्या माणसाला, ज्या माणसाच्या बाबतीत मी तुम्हाला बोलत आहे त्या माणसाला हे सुद्धा माहिती नाही की एखादी व्यक्ती, माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेब हे लोकायुक्त झालेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एका राज्यामध्ये गोव्यामध्ये आपल्याला माहिती आहे ते लोकायुक्त झालेत। म्हणे आता त्यांना या जरंगेच्या कामासाठी आणखीन 1 वर्ष ठेवा, आता त्यांना जरंगेच्या कामासाठी आणखीन 1 वर्ष ठेवा।
असं कसं होऊ शकतंय या जरंगेच्या मागणीसाठी? असं कसं होऊ शकतंय ह्या जरंगेच्या मागणीसाठी? म्हणजे अकलेबाहेरच्या गोष्टी. म्हणजे कोणी म्हणेल ना की बाबा सत्सद विवेक बुद्धीने विचार केला काय, तर सत्सद विवेक बुद्धी म्हणता येईल का? कारण ज्या गोष्टीला कायदेशीर आधार नाही, ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत, ज्या गोष्टी समाजाचा प्रश्न असू शकत नाहीत, त्या गोष्टींची त्याची मागणी. दुसरी मागणी म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ताबडतोब देऊन टाका. अरे भाई मनोज, तू माननीय मुख्यमंत्र्यांना एखाद्या वेळ टार्गेट करू शकतोस, कारण तुला माहीत आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना तू जाणून बुजून टार्गेट करशीलही. कारण तुझ्या जे डोक्यामध्ये आहे जी ते वैचारिक घाण साचलेली आहे, ती साचलेली घाण एखाद्या वेळेस जातीच्या चष्म्यातून तू पाहत असशील. मराठा इतर मुख्यमंत्री झाले की या ओरडीतला हा प्रकार आहे जरंगेचा. त्याच्यामुळं मला त्याच्या जरंगेचं जे आजचं जी घोषणा आहे, ती घोषणा सरळ सरळ मराठा इतर मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जरंगे उचकलेला आहे, जरंगेला उचकून दिलेला आहे. आणि उचकलेल्या कृती ह्या महाराष्ट्र बऱ्यापैकी लक्षात ठेवतोय. आणि म्हणून व्हॅलिडिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या माणूस निर्बुद्ध जेव्हा ठरतो, माननीय सर्वोच्च न्यायालयाने माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी नावाची जजमेंट दिली. त्या जजमेंटच्या नंतर कास्ट स्क्रुटिनी कमिटीने कशा प्रकारे व्हॅलिडिटी नक्की करायची असते, ती व्हॅलिडिटी एसटींसाठी सारखीच आहे, ती एससींसाठी सारखीच आहे, ती ओबीसीच्या सर्व घटकांसाठी सारखीच आहे. माझे कुणबी मराठा भाऊ जे ॲक्च्युअल कुणबी मराठा भाऊ आहेत त्यांना डर नाही आहे. डर कोणाला आहे तर रेतीवाल्यांना आहे, जरंगेच्या जवळच्यांना आहे, बोगस डॉक्युमेंटवाल्यांना आहे. माझ्या मराठा भावांना बिलकुल डर नाही, जे हे सगळे कागदपत्र ज्यांच्याकडे आहेत. मग जरंगे हे राजकारण करण्यासाठी सगळं करतंय. आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की जरंगेचं आंदोलन हे केवळ रेती बहादरांचं एकत्रित येऊन आजची बैठक होती. रेतीचा उपसा करणाऱ्यांची, बेकायदेशीर उपसा करणाऱ्यांची बैठक होती का, याची चौकशी संबंधित दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. कारण मला जी माहिती मिळत आहे, माझ्याकडे रेकॉर्ड्स आहेत, माझ्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत की जरंगेचे लोक कशा प्रकारे रेती उपसा करत आहेत जरंगे बिळातून बाहेर आल्याच्या नंतर. आणि त्यामुळं मला असं वाटतंय की कोणत्याच परिस्थितीमध्ये जरंगेला भीक घालण्याची गरज नाही. आणि जरंगेच्या सोबत तुम्हाला सांगतो कोणीसुद्धा जरंगेच्या साथीला जाईल अशी परिस्थिती नाही. आणि म्हणून जरंगे हा मराठा समाजाचे प्रश्न घेऊन उभा राहिलेला नसून जरंगे हा केवळ एक, तुम्हाला सांगतो, एक टूल आहे, एक टूल आहे, एक टूल आहे. एक गंभीर मुद्दा उपस्थित केलेला आहे तुम्ही. दोन मुद्दे त्याच्यात. एक तर तुम्ही असं म्हणतात की मराठा मुख्यमंत्री झाला नाही, मराठा इतर मुख्यमंत्री झाल्यामुळे हा वाद घालतो. दुसरं म्हणजे की तुम्ही थेट म्हटलेले आहात की मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि उदय सामंत यांना भेटल्यानंतरच तो बिळात आला. हा थेट आरोप मला म्हणायचा का? नाही, तुम्हाला एकेकानं उत्तर देतो. सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा तर मी शेतकऱ्यांचा उपस्थित केलेला आहे. त्या मुद्द्याला बगल जाता कामा नाही. आता ऐका, नाही बघा, ऐका तुम्ही, तुम्हाला ऐकावं लागेल. दुसरा मुद्दा जो मी बोललो, एक लक्षात ठेवा, आमच्याकडे गुराखी साहित्यातला माणूस आहे मी, बरं का. आमच्याकडे परड पडल्यासारखा. काय पडलास म्हणतात माहीत आहे ना तुम्हाला, तुम्ही जर ऐकलं असेल तर, परड पडल्यासारखा. अरे काय बिळात होतास रे बाबा, बिळातून बाहेर निघालास. जरंगे हा कुठं होता आतापर्यंत? जरंगे हा मध्येच होता. जरंगे बाहेर कधी निघाला? आमचे उदय भेटल्याच्या नंतर निघाला. उदय भेटल्याच्या नंतर प्रश्न तर विचारले जातील ना. प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की नाही? हिंदुस्थानी नागरिक आहे की नाही? ह्या विद्यमान सरकारच्या बाबतीमध्ये आमचे कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांचं नेतृत्व करतो, आम्ही विद्यार्थ्यांचं नेतृत्व करतो. आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. कारण आम्ही कटोरा घेऊन राजकारणाची भीक मागायला किंवा कोणीतरी विधान परिषदेची कटोरा घेऊन उभं राहून कटोरात काहीतरी पडल्याच्या नंतर बोलणारे नाहीत आम्ही. हमको जरूरत नहीं है पॉलिटिकल पोस्ट की, इसलिए हम डंके की चोट पे बोल सकते हैं. म्हणून म्हणतो की जरंगे हा बिळवातून बाहेर निघाला ना, वळवळ 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 कधी करायला लागला? उदय भेटून आल्याच्या नंतरच करायला लागला. सन्मान्य उदय माझे मित्र आहेत, मंत्री असले म्हणून काय झाले? प्रश्न विचारले जातील, काय चर्चा झाली ती सांगावं लागेल. आणि
त्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे, जरंगे माननीय मुख्यमंत्री महोदयांवर हाणून पाडून बोलतो. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, राजकीय पक्षाचे मुख्यमंत्री नसतात. पंतप्रधान महोदय हे देशाचे पंतप्रधान असतात, राजकीय पक्षाचे नसतात. हाणून पाडून बोलण्यामागचं कारण काय? मुख्यमंत्री महोदयांनी एक काल घोषणा केली, कांद्यांच्या बाबतीत घोषणा केली, कांद्याच्या भावाच्या बाबतीत घोषणा केली, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बैठक झाली काल. हे सगळं चालू असताना कायदाच नको, कास्क्रुटिनीचा कायदाच नको, हे ज्या प्रकारचं वर्तन आहे ते वर्तनाच्या आधारे एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनीच आता उदयला पाठवावं आणि जरंगेला सांगावं, स्टॉप द पॉलिटिक्स, स्टॉप द पॉलिटिक्स, स्टॉप द पॉलिटिक्स. थेट म्हणतोय मी एकनाथ शिंदे साहेबांनी जरंगेला की नाही आवर्त घ्यावं. मी काय म्हणतो, एकनाथ शिंदे साहेब खूप मोठे आहेत, एकनाथ शिंदे साहेबांची क्रेडिबिलिटी लय मोठी आहे. आता जरंगेसारखे वळवळ करणारे जे असतात ते काहीतरी कुणाच्या तरी सावलीत जाऊन काहीतरी करत असतात. एकनाथ शिंदे साहेबांच्या सावलीचा फायदा घेऊन, म्हणजेच उदयच्या भेटीचा फायदा घेऊन हे जरंगे जर वळवळ करत असेल आणि कायदा बाह्य करा म्हणत असेल, आमचं म्हणणं काय लक्षात ठेवा तुम्ही, आंदोलन कशासाठी आहे? आंदोलन कास्ट स्क्रुटिनी कमिटीच नको म्हणल्यासारखी आहे. मला सांगा, उद्या जर कोणी म्हणलं की नाही मला डायरेक्ट IAS करून टाका, चालेल का? ती पद्धती आहे, पद्धतीच ना करायची. ताबडतोब आणि अर्जंट फक्त भेटी होऊ शकतात. ताबडतोब आणि अर्जंट फक्त बॉक्समधलं वजन दिलं जाऊ शकतात, बॉक्समधलं ओझं दिलं जाऊ शकतंय, बॉक्समधलं ओझं दिलं जाऊ शकतंय. आमच्या उदयला माहित आहे बॉक्सचं ओझं. या सगळ्या पिसीत तुम्ही उदयचं नाव अनेक वेळा घेतलात आणि जो आरोप शिवसेनेवर मागच्या अनेक दिवसांपासून खोक्याचा होता, आता त्याला तुम्ही एक नवीन शब्द नाही बॉक्स आणि हे बघा, हे समीकरण तुम्ही मला माझ्या उदयकडून आंब्याचा बॉक्स आलेला नाही. मला येईलच, नाही आलं तर मी रत्नागिरीला जाईल आणि उदयनं नाही ऐकलं तर मी उदयच्या घरी जाईल, पण मी आंबे मात्र उदयचे खाऊन राहील. क्यों जयश्री? आंबे तर उदयचे खाऊन राहणारच, नाही छोडूंगा उदय. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.